हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आजचा बेत आहे अंड्याच्या काळ्या मसाल्याची भाजी, ती पण खानदेशी स्टाईलमध्ये. सगळ्यात पहिले मी पळीभर तेल घेतलं आहे, त्यात जिरे मोहरीची फोडणी लावली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण जे तयार केलं होतं ते मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करण्यासाठी मी पहिले तव्यावर कांदा, खोबरा, लसूण आणि हिरवी मिरची हे भाजून घेतलं आणि कोथिंबीर टाकून दळून घेतलं. आणि हे वाटण मी आता तेलामध्ये छान असं फ्राय करून घेईल. आणि हे तोपर्यंत फ्राय करायचं जोपर्यंत मसाल्याचा कलर चेंज होत नाही आणि त्याच्यामध्ये तेल सुटत नाही. ते सतत हलवत राहायचं, नाही तर मसाला जळून जाईल. साधारण 5 मिनिटानंतर मसाला छान प्रकारे भाजला जातो. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलं आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता त्यात मी त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेईल. चिमूटभर मीठ टाकली आहे. 4 चमचे काळा मसाला टाकला आहे. काळा मसाला हा घरगुती बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाल्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. तिखट तुम्ही जितकं खाता तितकं. मी ऑलरेडी मिरची पण वाटणमध्ये टाकले, तर त्यानुसार मी 4 चमचे काळे मसाले घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. आणि हे सुद्धा छान प्रकारे मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. जितका मसाला छान भाजला जाईल तितकी टेस्ट छान येते. आता त्यात मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मिसळून तेच याच्यामध्ये टाकून घेईल, जेणेकरून मसाला जळणार नाही आणि छान प्रकारे शिजेल. आता मी याला थोड्या वेळ पुन्हा शिजू देईल. बघू शकता तुम्ही मसाल्याला किती छान कलर आणि तेल सुटलं आहे. त्यात मी अंड्याचे काप टाकून घेईल, जेणेकरून अंडे मसाल्यासोबत शिजतील आणि त्यांच्यामध्ये छान दोस्ती पण होईल, तर अंड्यांची टेस्ट छान निखरून येईल. तर थोडा वेळ यांनाही शिजू देऊत आपण. आता त्यामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे. भाजीमध्ये कधीही पाणी कोमटच टाकावे, जेणेकरून त्याची टेस्ट रिटेन राहते, नाहीतर पानसट लागते. तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सी अनुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. आम्ही भाकरीसोबत खाणारे, तर रिक्वायरमेंट होती की पातळ भाजी हवी, सो त्यामुळे मी थोडं पाणी जास्त ठेवलं आहे. आणि यालासुद्धा छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता मी त्यामध्ये कळण्याचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकते आणि खूप छान मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स राहायला नाही पाहिजे. भाजीमध्ये जाऊन ते खाली जाऊन सेटल होतं आणि भाजीची चव बिघडवतं. आणि जेव्हा भाजीला उकळी येत असते तेव्हाच हे टाकायचं असतं, जेणेकरून भाजीमध्ये छान बाइंडिंग होते आणि थोडीशी कन्सिस्टन्सी थिक होते. तुम्ही या जागेवर भाजलेलं बेसन पीठ टाकू शकता किंवा गव्हाचं पीठही देखील टाकू शकता. आता याला मी पुन्हा अजून थोड्या वेळ उकळू देईल. बघा तुम्ही किती छान कलर आला आणि तरी पण खूप छान आली आहे आणि जशी कन्सिस्टन्सी हवी होती तशी आहे. आता मी त्याच्यावर गार्निश करण्यासाठी कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ते.